आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा व्हीआयपी व्यक्तींची सुरक्षा कमी करण्यात आली। भाजप शिवसेनेसोबत राष्ट्रवादीमधील नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली। फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प अधिवेशन 3 मार्चला सुरू होणार। 10 मार्चला फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला जाणार। सुरेश धस धनंजय मुंडेंना भेटल्यानंतर धक्का बसला। धस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या। धस मुंडेंना भेटतील मला कधीच वाटलं नव्हतं। धस मुंडेंच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। मला धक्का बसला जेव्हा सुरेश धसांची ती बातमी आली। म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता, कारण का माझ्या खूप अपेक्षा होत्या सुरेश धसांकडून। मला कधीच वाटलं नाही की असं ते कधी जाऊन भेटतील। सुप्रिया सुळे उद्या देशमुख कुटुंबियांची भेट घेणार। सुप्रिया सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा। आरोपींचं समर्थन करणाऱ्यांच्या बंदोबस्ताबाबत सुळेंशी बोलणार। धनंजय देशमुख यांची माहिती। बावनकुळे आमची सांत्वनपर भेट घ्यायला का आले नाहीत? धनंजय देशमुखांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना सवाल। बुथ प्रमुखाच्या कुटुंबाची भेट घेण्याचं गांभीर्याने का घेतलं नाही? देशमुखांचा सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधींमध्ये बैठक संपन्न। बैठकीमध्ये नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावावर शिक्कामोर्तब। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार उद्या निवृत्त होणार। राज्य सरकार साहित्य संमेलन ऑन व्हील्स संकल्पना राबवणार। 1200 साहित्यिक रेल्वेनं दिल्लीला जाणार। रेल्वेमध्येच रंगणार संमेलन। विरोधकांनी साहित्य संमेलनावर केलेल्या टीकेनंतर राज्य सरकारचा निर्णय। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्याला शेवटपर्यंत त्यांच्याबद्दल माहिती नव्हतं। पृथ्वीराज चव्हाण सीएम झाल्यापासून काँग्रेसला अधोगती लागली। राधाकृष्ण विखे पाटलांची खोचक टीका। उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात खासदारांना बसायला खुर्ची नाही। माढ्याचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटलांसोबत घडला प्रकार। माजी आमदार दीपक साळुंखेंना सुद्धा कार्यक्रमाच्या दरम्यान उभं राहावं लागलं। रत्नागिरी आणि दापोली नगरपंचायतीमध्ये ठाकरे गटाला खिंडार। 5 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन। मंत्री योगेश कदमांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। माजी आमदार दिलीप वाघ कार्यकर्त्यांसह भाजपत जाणार। काही दिवसात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश।